पुढची महत्त्वाची बातमी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सर्व स्तरातून सध्या निषेध होतोय। या प्रकरणी आज लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला। रेणापूर तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावातून लोक या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते। या मोर्चामार्फत रेणापूरचे तहसीलदार मंजुषा भगत यांना 7 प्रमुख मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं मत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी व्यक्त केलं। आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतलंय, मला असं वाटतं की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा जी आज वेळ आमच्या कुटुंबावर ती वेळ ही कोणत्याच कुटुंबावर येऊ नये आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा। न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा, आमच्या सोबत राहा एक कुटुंबाबरोबर। आज मी तुम्हा सर्वांना माझे कुटुंब नाही माझ्या परिवाराचा हिस्सा मानते। आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। आज या ठिकाणी रेणापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने या कटाचा जो मुख्य सूत्रधार आहे वाल्मिक कराड याच्यासह सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी। सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून 1 वर्षाच्या आत यांना फाशीची शिक्षा द्यावी। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना बरोबरच मस्साजोग गावाला पोलीस संरक्षण देऊन त्यांच्या घरातील एका व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावे आणि जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा। या मागणीसाठी आज या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने आक्रोश महामोर्चाचं आयोजन केलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।